मी आदरणीय सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय विशालजी पाटील सरांचं यथोचित मान सन्मान येथे करायचं आहे। चला चारही संघांना विनंती असेल आपण लाईन अप करायचं आहे। चला विनंती असेल प्लीज मित्रांनो, थोडं जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये मित्रांनो। आपण पाहता या शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री जुगाई स्पोर्ट्स पणुंदे आयोजित श्री जुगाई देवी चषक 2025 पर्व दुसरं आणि या स्पर्धेमध्ये आपण मित्रांनो खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 16 संघांनी सहभाग घेतला। एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि आपण पाहायला गेलं तर 16 संघाने यामध्ये आपलं नशीब आजमावलं। एक चांगल्या प्रकारचं नियोजन, चांगल्या प्रकारचं आयोजन पणुंदे संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आणि आपल्याला चॅम्पियन संघ सुद्धा मिळाले। थोड्याच वेळात तिथे बक्षीस वितरणाला सुरुवात होईल। तत्पूर्वी आपण पाहता या विशालजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान येथे केला जातोय। तदनंतर मित्रांनो आपण पाहायला गेलं तर सकाळपासून ज्यांनी आमच्या आवाजाची काळजी घेतली असे साऊंड सिस्टीम यांना सुद्धा विनंती असेल आपण यायचं आहे। आपलं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल। तसेच शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे सल्लागार सदस्य आदरणीय सन्माननीय नरेशजी गोपाल साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल। मी अरुणजी गुरु साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नरेशजी गोपाल साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे। नरेशजी गोपाळ यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जातोय। त्याला मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह त्यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जातोय। तसेच आपण पाहिलं गेलं तर दोस्तीच्या दुर्यातील एक राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व अर्थात शाहूवाडी तालुक्याचा आधारस्तंभ आदरणीय सन्माननीय किरणजी शिंदे साहेब यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल। मी किरण सरांना विनंती करतो आपण यायचं, आपलं यथोचित मान सन्मान येथे केला जाणार आहे। आपल्याला मायाची शाळ, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण अर्थात सन्मान चिन्ह देऊन आपला यथोचित मान सन्मान येथे केला जाणार आहे। मी सन्माननीय संकेतजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते यांचा यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे। किरण शिंदे चला या प्लीज फास्ट। तसेच मित्रांनो आपण मगाशी मी म्हणालो की सकाळ रात्रापासून खऱ्या अर्थानं चांगलं साऊंड यांच्या माध्यमातून आणि आमच्या आवाजाचे आणि सुंदर सुमधुर संगीत यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला अनुभवायला मिळाले असे सर्व रवीजी ठोंबरे यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल। मी विनंती करतो या मी आकाजी भाऊ साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते साऊंड सिस्टम दादांचं यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे। सन्माननीय रवीजी ठोंबरे साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल। चला या मित्रांनो, आपलं यथोचित मान सन्मान येथे केला जाणार आहे। कारण मित्रांनो आपल्या महाराष्ट्राची संस्कृती प्रत्येक व्यक्तीचा आदर तथ्य आपण मान सन्मान करणं हे नक्कीच गरजेचं असतं आणि आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून इथे मात्र त्यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जातोय। त्यांना मायाची शाल, पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण देऊन येथे मात्र सन्मानित केलं जाईल। तसेच आदरणीय सन्माननीय ओमकारजी पवार साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल। तसेच मी मारुती विल्लारे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते यांचं यथोचित मान सन्मान येथे करायचं आहे। तसेच सकाळ यात्रापासून ज्यांनी आम्हाला गुणलेखक म्हणून सहकार्य लाभलंय असे आमचे एक दिलदार व्यक्तिमत्व अर्थात शेखरजी यांचा सुद्धा यथोचित मान सन्मान केला जाईल। कारण मित्रांनो एक युट्यूब अर्थात टेक्निकल टीम आणि समालोचकामधला एक महत्वाचा भाग अर्थात हा गुणलेखक असतो। कारण त्यांच्या माध्यमातून आम्ही या सामन्याचं वर्णन आपल्यापर्यंत पोहोचवतो असे शेखर साहेबांचा सुद्धा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल। मी विनंती करतो या सन्माननीय रंगरावजी उकडे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते शेखरांचं यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे। त्यानुसार मायाची शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल। तदनंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत अर्थात तसेच अमितजी पवार साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल। गुणलेखक म्हणून ज्यांनी खऱ्या अर्थानं आज आम्हाला साथ दिली आणि आज बर्थडे बॉय आहेत त्यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल।
मी सन्माननीय सुनीलजी पाटील साहेब लक्ष्मी इल्डियाचे सर्व आदरणीय सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे अमितजी पवार साहेबांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे. त्यांना सुद्धा मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन यांचं यथोचित मान सन्मान ते करायचं आहे. तसेच चला मांडलाईवाडी संघ आपल्याला विनंती असेल आपण या आपण इथं लाईनअप करायचं. चारही संघांना विनंती असेल आपण लाईनअप करा मित्रांनो. लाईनअप करा. चिखलवाडी संघ विनंती असेल आपण गजापूर 11 संघ आपण देखील लाईनअप करायचं आहे. नक्कीच वेळ असेल विनंती आहे. तसेच अरुणजी गुरु साहेब यांचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी सन्माननीय आदरणीय सर्जेरावजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे सरांचं यथोचित मान सन्मान येथे करायचं आहे. त्यांना सुद्धा मायाची शाल पुष्पगुच्छ सरांचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. आदरणीय सन्माननीय ऋषी अतिग्रे साहेब यांचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी विनंती करतो या विजय उकिडे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे सरांचं यथोचित मान सन्मान येथे करायचं आहे. चला या मित्रांनो मी ज्या ज्या नावांची उद्घोषणा करतो त्यांना विनंती असेल आपण यायचं आहे. त्वरित अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये मित्रांनो कारण संध्याकाळचं सत्र समाप्त होताना नक्कीच्या दिशेने आपण वाटचाल करतोय. सो विनंती असेल तसेच आदरणीय सन्माननीय मोहनजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी विनंती करतो या विलाजी उकिरडे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे सरांचं यथोचित मान सन्मान येथे करायचं आहे. मोहनजी पाटील साहेबांना विनंती करतोय आपण आपला यथोचित मान सन्मान येथे केला जाणार आहे. मित्रांनो खऱ्या अर्थानं ही जी आपण मान्यवर मंडळी पाहताय खरंच मित्रांनो गावावरून आज खऱ्या अर्थानं आपल्या या मुलांना खऱ्या अर्थानं पाठिंबा देणे नक्कीच इथे इथपर्यंत पोहोचले त्यांचं नक्कीच कौतुक आणि आभार व्यक्त करतोय. तसे मित्रांनो आपण पाहिलं सकाळच्या पासून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज आपण पाहिल्यात. एक चांगली बेस्ट क्लिअरिटी आणि बेटर क्लिअरिटी हा नक्की त्यांचा ब्रेक राहिला असा एसएमडी स्पोर्टचे संघ मालक माफ करा मालक आदरणीय सन्माननीय भूषणजी पाटील साहेबांचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. आता या आपलं यथोचित मान सन्मान येथे केला जाणार आहे. या स्पर्धेच्या वतीने आपण पाहता या आपल्याला सुद्धा मायाची शाळ पुष्पगुच्छ देऊन आपलं यथोचित मान सन्मान येथे केला जाणार आहे. आणि मित्रांनो सगळ्यांना विनंती असणार आहे आपल्या मराठी माणसाचं मराठी चॅनल अर्थात एसएमडी स्पोर्ट्स हे युट्यूब वाहिनी आपल्यापर्यंत आज खऱ्या अर्थानं पोहोचली आहे. एक हक्काचं एक बटन आपण फक्त सबस्क्राईबचं बटन दाबायचं आहे आणि आपल्या मराठी माणसाला मात्र खऱ्या अर्थाने ते मोठं करायचं आहे. म्हणजे टाळ्यांचा गजर होता. एक चांगली क्लिअरिटी त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. असे एसएमडी स्पोर्ट्सचे सर्व भूषणजी पाटील साहेब यांचा यथोचित मान सन्मान येथे केला जातोय. तसेच मित्रांनो आज खऱ्या अर्थानं आपल्याला पंचांची त्रिमूर्ती जी लाभली आहे ती अर्थात आपण पाहिलं गेलं तर विक्रमजी शेला सर असतील त्यात त्यांच्या समवेत असलेले दोन्ही पंचांना विनंती करतो आपण यायचं आहे. ही पंचांची त्रिमूर्ती आज आपल्याला लाभली आहे त्यांचं ते यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. सुनीलजी पाटील साहेबांना विनंती करतोय आणि तसेच सुनीलजी पाटील सोबत साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे या पंचांच्या त्रिमूर्तीचा आपण यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. विक्रम सर आपण या कुठे असाल तर आपलं यथोचित मान सन्मान येथे केलं जाणार आहे. मित्रांनो पंचांचं काम म्हटलं की खऱ्या अर्थाने रणनीती उन्हामध्ये कोणत्या प्रकारे दडपण न घेता आपलं काम खऱ्या अर्थानं आणि चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून आमचं पोहोचवण्याचं काम केलं गेलंय. तसेच मित्रांनो एक विशेष सन्मान अर्थात मान गावाची शान आणि डोंबिवलीकरांचा अभिमान यांची खऱ्या अर्थानं मला असा समालोचनामध्ये साथ दिली अशी विनोदजी पाटील सरांचं यथोचित मान सन्मान येथे केला जाणार आहे. त्यांना मायाची शाल पुष्पगुच्छ देऊन यांचं यथोचित मान सन्मान येथे केला जाईल. मी सुनीलजी पाटील सुभेदार साहेबांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ असे आदरणीय सन्माननीय विनोदजी पाटील सरांचा यथोचित मान सन्मान येथे मित्रांनो टाळ्यांचा गजर होत्या या व्यक्तिमत्वासाठी खऱ्या अर्थानं एक आपल्या आवाजानं प्रत्येकाला मंत्रमुग्ध करण्याचं काम विनोदजी पाटील सरांच्या माध्यमातून नक्कीच केलं गेलंय आणि त्यांना सुद्धा नक्कीच येणाऱ्या पुढील वाढीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. नक्कीच या ठिकाणी आपण विशेष सन्मान आपण करणार आहोत. सकाळच्या सत्रापासून
ज्यांनी आम्हाला समालोचन कक्षात मोलाचं सहकार्य केलं असे आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ पनवेल सिद्धेश गायकवाड सर यांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. नक्कीच टाळ्या वाजल्या पाहिजेत सिद्धेश गायकवाड सरांसाठी देखील. नक्कीच सकाळच्या सत्रापासून आपल्याला एक उत्कृष्ट समालोचन कसं असावं, तंत्रशुद्ध समालोचन कसं असावं, एक उत्तम उदाहरण नक्कीच सिद्धेश गायकवाड सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. मी विनंती करतो प्रकाश पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण सरांचा विशेष सन्मान या ठिकाणी केला जाईल. सर्वांनी एकदा नक्कीच सिद्धेश सरांसाठी टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण सकाळच्या सत्रापासून ज्यांनी मोलाचं सहकार्य नक्कीच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. सिद्धेश गायकवाड सर वारंवार आपल्या असोसिएशन मध्ये देखील नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचा आवाज नक्कीच आपण ऐकतो. त्यांचं देखील आयोजकांच्या वतीने आणि असोसिएशनच्या वतीने विशेष कौतुक. थोड्याच वेळात मित्रांनो आपण बक्षीस वितरणाला सुरुवात करणार आहोत, कारण खऱ्या अर्थानं प्रत्येकाचं लक्ष या चषकांवरती आहेत आणि काही वैयक्तिक पारितोषिक सुद्धा आहे, त्याचं सुद्धा आपण इथे वितरण करणार आहोत. तर फायनलची मॅच आपण पाहिलीत आणि त्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच ठरलाय, अर्थात नो डाऊट जो संघ चॅम्पियन ठरलाय त्या संघातील सुशांत हप्पे ठरलाय या सामन्यातील मान. सुशांत सरांना विनंती करतो आपण याचं आपलं सुद्धा आपल्याला इथं सन्मानित केलं जाईल. या थोडं क्रॉस चेक केलं या आपण या. तसेच इथे मात्र आपल्याकडे मागे थोडस एक सामना बाकी होतं. मी विनंती करतोय मारुती विल्लर यांना विनंती करतोय आपण आपल्या शुभ असे इथे मात्र त्यांना सन्मानित करायचं आहे. आता मात्र फायनलचा खऱ्या अर्थाने देणारा तो मागील एक बाकी होता आणि फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला, अर्थात नो डाऊट जे खऱ्या अर्थानं पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत असे आदरणीय सन्माननीय दिनेशजी खेतसरांचा इथे मात्र ठरलेत मॅन ऑफ द मॅच. त्यांना विनंती करतो आपण यायचं आहे, आपल्याला इथे मात्र सन्मानित केलं जाईल. मी अक्काजी भाऊसाहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असते यांचा मात्र त्यांना इथे पारितोषिक देण्याचं सन्मानित करायचं आहे. मी तो टाळ्यांचा गजर होत्या. खऱ्या अर्थानं आपला पोलीस कार्य क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आपण खेळावरती असलेलं प्रेम त्यांच्या माध्यमातून दरवेळी आपल्याला पाहायला मिळतं आणि दोन्ही आपण पाहतोय दोघी पोलीस क्षेत्रामध्ये कार्यरत आहे ना आणि दोघांनी आपला मौलिक वेळ काढून या खऱ्या अर्थाने स्पर्धेसाठी आले, त्यांचं नक्कीच कौतुक असेल. तसेच मित्रांनो एक सन्मान राहिलाय, आदरणीय सन्माननीय सूरजजी पाटील साहेबांचं यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. मी विनंती करतो या विजय उकडे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे यांचं यथोचित मान सन्मान येथे करायचा आहे. चला मी गजापूर 11 संघाचा कर्णधार आपण यायचं, कारण नंबर 3 आणि नंबर 4 साठी ते मात्र नाणेफेक केलं जाईल. दोन्ही कर्णधार येथे आहेत. मी सन्माननीय मारुतीजी विल्लर साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ असे ते नाणेफेक करायचं आहे. तिसऱ्या आणि चौथ्या नंबरसाठी इथे नाणेफेक केलं जाईल. जो संघ इथे नाणेफेक जिंकेल तो संघ मात्र तिसऱ्या स्थानावरती आपल्याला पाहायला मिळेल आणि नाणेफेक जिंकली त्या अर्थात RCC गवळीवाडी संघाचं अभिनंदन असेल मित्रांनो. तसेच जाऊया वैयक्तिक पारितोषिकडे आपण जातोय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर उत्कृष्ट फलंदाज अर्थात बेस्ट बॅट्समन चा किताब ज्यांच्या नावावरती राहिलाय. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर 48 धावांची एक झुंजार खेळी खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये केली असे अर्थात RCC गवळीवाडी संघाचे मिस्टर डायनामाइट अर्थात नरेश गोपाल ठरलेत बेस्ट बॅट्समन ऑफ द डे.
मी सन्माननीय सुनील जी पाटील सुभेदार साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते नरेशजी गोपाल यांना मात्र सन्मानित करायचं आहे. त्यांना दिन आपण पाहता ह्या उत्कृष्ट फलंदाज आता बेस्ट बॅट्समॅनचा किताब देऊन त्यांना मात्र येत्या गौरवण्यात येणार आहे. तसेच या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं की तर बेस्ट बॉलर आता उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्याच्या नावावरती राहिलाय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये एक चांगली धुंद त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मात्र खऱ्या अर्थानं पाहिलं थोडं नक्कीच प्रयत्न कमी पडले आणि पराभव मात्र पत्करावा लागला. असं आपण पाहिलं गेलं तर श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलावाडी संघाचा कर्णधार तारहार दिशादर्शक अमोल पिंपले ठरलाय या स्पर्धेतील बेस्ट बॉलर ऑफ द डे. त्यांनी 5 विकेट घेऊन नक्कीच हा किताब आपल्या नावावरती केलाय. मी सन्माननीय दामोजी उकिडे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते येथे आपण अमोलजी पिंपळे यांना मात्र सन्मानित करायचं आहे. तसेच मित्रांनो बेस्ट फिल्डर आता उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब ज्याच्या नावावरती राहिलाय. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर 3 कॅचेस त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. असं आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा आमंत्रित करतोय अर्थात RKC चिखलवाडी संघाचा मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे दिनेशजी खेताल ठरलेत या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा बेस्ट फिल्डरचा किताब ज्यांच्या नावावरती राहिलाय असे दिनेशजी खेताला मी सन्माननीय रंगरावजी उकडे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते दिनेशजी खेताल साहेबांना येथे मात्र सन्मानित करायचं आहे. टाळ्यांचा गजर होत्या कारण सकाळी रात्रापासून एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि एक चांगला खेळ आपल्याला सुद्धा नक्कीच आनंद देऊन गेलाय. तसेच मित्रांनो आपण पाहणार होता या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक ज्याच्या नावावरती राहिलाय अर्थात गजापूर 11 हा संघ ठरला. या स्पर्धेतील चतुर्थ क्रमांक मी संघाला विनंती करतो आपण यायचं आहे लाईनअप करून आपण इथे उभं राहायचं आहे. आपल्याला इथे भव्य दिव्य पारितोषिक आणि आपल्या पारितोषिक देऊन त्यांना इथे मात्र सन्मानित केलं जाणार आहे. मी विनंती करतो आपण उभं राहायचं आणि आदरणीय सन्माननीय सुनील पाटील सुभेदार साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते येथे यांना मात्र सन्मानित करायचं आहे. मित्रांनो गजापूर 11 संघाने नक्कीच आज आपण पाहायला गेलं तर एक चांगला खेळ एक नवा संघ आणि एक चांगली बांधी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं पाहिजे प्रयत्नाचे पराकाष्ठा केले मात्र आज कुठेतरी थोडासा पराभव मात्र अंगलट आला आणि इथे पराभव पत्करावा लागलाय. नक्कीच अभिनंदन असेल आणि पुढील वाटचालीत आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. येणाऱ्या काळामध्ये नक्कीच अधिकाधिक चांगल्या स्पर्धा आपल्या माध्यमातून कव्हर केल्या जातील आणि विजेता पद आपल्या नावावरती राहिले. आपल्याला देतो खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच या स्पर्धेतील तृतीय क्रमांक ज्यांच्या नावावरती राहिला खऱ्या अर्थानं चांगली खेळी पाहायला मिळाली असा RCC गवळेवाडी संघ ठरलाय या स्पर्धेतील तृतीय क्रमांकाचा मानकरी. सन्माननीय सुनीलजी पाटील साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते इथे गवळेवाडी संघाला मात्र या भव्य दिव्य चषक देऊन त्यांना मात्र इथे सन्मानित केलं जाईल. खऱ्या अर्थानं आज पाहिलं गेलं तर गणेश आता मात्र थोड्या वेळाने मैदानाच्या आतमध्ये आले. चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक सेमीफायनल खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज नक्कीच पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं एक चांगला संघ आहे चांगले खेळाडू या संघामध्ये आहेत मात्र खऱ्या अर्थानं आज पाहिलं थोडा पराभव मात्र पदरी पडलाय. मात्र येणाऱ्या काळामध्ये नक्कीच चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून येईल यातील मात्र शंका नाहीये. अभिनंदन आणि कौतुक असेल आणि आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय अर्थात श्री निनाई मांडलाई स्पोर्ट्स मांडलाईवाडी संघ ठरला. या स्पर्धेतील द्वितीय क्रमांकाचा मानकरी मी विनंती करतो या सन्माननीय आदरणीय विशालजी पाटील साहेब तसेच त्यांच्या समवेत सर्जेरावजी पाटील यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हातानं यांना मात्र पारितोषिक देऊन यांना सन्मानित करायचं आहे. चला या सर. तसेच मित्रांनो आपण जे द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे ते आम्हाला सन्माननीय रोशीजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून लाभलं. नक्कीच मी त्यांच्या आयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतःकरणावर त्यांचा नक्कीच आभार व्यक्त करतोय कारण असं दिलदार व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं आणि त्यांच्या माध्यमातून हे पारितोषिक आम्हाला लाभले असे आदरणीय सन्माननीय रोशन तुकारामजी पाटील साहेब यांचा सुद्धा नक्कीच आभार व्यक्त करतोय.
दुबई या ठिकाणी मात्र कार्यरत आहेत ना, नक्कीच त्यांच्या माध्यमातून आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी एक चांगलं खऱ्या अर्थाने योगदान इथे पाहायला मिळालंय. नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक नक्कीच चांगलं त्यांच्या माध्यमातून योगदान मिळेल यातील मात्र शंका नाहीये. तसेच मित्रांनो एक जाऊया खऱ्या अर्थानं मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सिरीज. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं मालिकेवीरच्या रेस मध्ये या शर्यतीमध्ये मित्रांनो आपल्याला जे मालिकेवीराचे चषक लाभलंय ते आदरणीय सन्माननीय संस्कार शिवाजी पाटील सरकार यांच्या माध्यमातून आम्हाला लाभलंय. सर्वप्रथम या देणगीदारांचा या दिलदार व्यक्तिमत्वाचं नक्कीच आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतोय. आणि तसेच मित्रांनो या मालिकेवीरच्या रेस मध्ये आपण पाहायला गेलं तर 2 खेळाडू मात्र आपल्याला पाहायला मिळाले. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं गेलं तर टोटल धावसंख्या एका बाजूला मित्रांनो धावसंख्येचा विचार केला तर 38 धावा सुशांत हप्पे यांच्या नावावरती आणि 4 विकेट यांच्या नावावरती आपल्याला 4 विकेट यांच्या नावावरती पाहायला मिळाले. आणि अमोलजी पिंपळे यांच्या नावावरती आपण पाहायला गेले तर 33 धावा आणि 5 विकेट आपल्याला पाहायला मिळाले. मात्र आपण जर स्ट्राईक रेटचा विचार केला तर इथे मात्र सुशांत हप्पे ठरलाय या स्पर्धेतील मॅन ऑफ द सिरीज. आणि अमोलजी पिंपळे स्ट्राईक रेट आपण पाहिलं तर 173, त्यामुळे 211 सुशांत हप्पे ठरले या स्पर्धेतील मालिकावीर. मी या विलाजी उकेडे साहेबांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना मात्र सन्मानित करायचं. म्हणजे टाळ्यांचा गजर होत्या एकदा सुशांत यांच्यासाठी. एक चांगली खेळी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मालिकावीराचा किताब त्यांच्या नावावरती राहिलाय. नक्कीच कौतुक असेल आणि आपल्याला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच या स्पर्धेतील प्रथम क्रमांक अर्थात विजेता संघ ठरलाय नो डाऊट. शिवाजी खेताळ मात्र आज त्यांच्या चेहऱ्यावर हसू काही लपत नाहीये. आणि का असू नये, कारण आज मात्र या चषकावरती आपलं नाव कोरलंय. अर्थात RKC चिखलवाडी संघ ठरला या स्पर्धेतील विजेता संघ. विनंती असेल आपण यायचं आहे आणि मी विनंती करतोय सर्व मान्यवरांना तसेच जुगाई स्पोर्ट्स सगळ्यांच्या सर्व विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते या संघाला हे भव्य दिव्य दशक आणि पारितोषिक देऊन इथे मात्र सन्मानित करायचं आहे. म्हणजे टाळ्यांचा गजर होत्या एकदा चिखलवाडी संघासाठी. हॅलो. आणि या स्पर्धेचा महाअंतिम विजेता आपण बघतोय मुख्य स्क्रीनवर RKC चिखलवाडी संघ. कॉंग्रॅच्युलेशन्स RKC चिखलवाडी संघ. नक्कीच सर्व संघांना देखील विजयाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि सर्व विजय संघाचं देखील हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि आयोजकांचं देखील तितकंच कौतुक आहे. आणि ही स्पर्धा आयोजकांच्या माध्यमातून संपूर्ण पार पडली. आणि या स्पर्धेचा तसेच मित्रांनो आपण पाहायला गेलं तर खऱ्या अर्थानं आजची स्पर्धा आपण पाहिले शाहूवाडी तालुका ग्रामीण असोसिएशन मुंबई अंतर्गत श्री जुगाई स्पोर्ट्स पणुंदे आयोजित श्री जुगाई देवी चषक 2025 पर्व दुसरं इथे मात्र समाप्त झाला. आणि खऱ्या अर्थानं आयोजकांचा आभार व्यक्त करतो ज्याने मला इथे समालोचक करण्याची संधी दिली, त्याबद्दल नक्की धन्यवाद देतोय. आणि आजची स्पर्धा इथे मात्र समाप्ती झाला असे मी जाहीर करतोय. धन्यवाद.